नागिनींचा मोठा सण नागपंचमी आहे. या नागपंचमीचं पूर्वापार परंपरेनुसार आपण नागदेवतेंची पूजा करतो. त्या दिवशी नागाच्या वारुळावर दूध ठेवतो आणि त्या ठिकाणी आपण घरातही नागदेवतेंची चित्र लावून नागदेवतेंचं पूजन करतो आणि प्रति शनिवारी त्या नागदेवतेच्या चित्रांना तसबिरीला आघाड्याची माळ घाल. आघाड्याचीच का घालायची, अन्य फुलं त्याला का चालत नाही हे आपणाला माहीत असावं. कारण हा देश कृषी प्रधान आहे, शेतीला विशेष महत्त्व आहे आणि हा महिना तसा शेतातल्या कामांचा आहे, अंतर्गत मशागतीचा आहे. चुकून कुणाला सर्पदंश झाला शेतात काम करता करता, त्याचा दवा शेतात प्रत्येकी आहे, त्याला आघाडा म्हणतात. हल्ली शेतकरी हे विसरून चाललेले आहेत. खूप तणनाशकाचा वापर केल्यामुळं उपजत असणाऱ्या वनस्पत्या आम्ही नष्ट करून टाकलेल्या. म्हणून जिथे विषारी औषधं तणनाशक मारत नाही अशा जमिनीमध्ये आघाडा आपोआप उगतो. आणि त्या आघाड्याची माळ नागदेवतेंना का घालायची, ज्यांना सर्पदंश झाला त्यांनी ताबडतोब आघाड्याची मुळी घासून दंशाच्या जागेवर लावली. काही मिनिटामध्ये ते सर्पाचं विष उतरतं आणि आघाड्याचा पाला त्याला खायला लावायचा, ओमेटिंग होतात आणि ते विष उतरतं. म्हणजे एवढं सामर्थ्य नागपंचमीच्या निमित्तानं आघाड्याच्या वनस्पतीचं आहे.